नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉक्टर संजीव नाईक यांच्या प्रचार रॅलीचे नागरिकांनी केलं उत्स्फूर्त स्वागत. आधीच हौस त्यातच पडतो पाऊस अशी अवस्था दिसते ठाणे महापालिकेची. निवडणुकीच्या कामकाजामुळे ठाणे महापालिकेचं कामकाज झालं ठप्प आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं टाकलेल्या धाडसत्रात ठाणे जिल्ह्यात केली 90,522 लिटर दारू जप्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष आपल्या प्रचार रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहेत. यातच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉक्टर संजीव नाईक यांची प्रचार रॅली वागळे परिसरात काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं. ठाणे लोकसभा निवडणूकही आता अंतिम टप्प्यात असताना विविध पक्ष आपल्या प्रचार रॅलीमधून नागरिकांशी संपर्क साधत आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील आघाडीचे उमेदवार डॉक्टर संजीव नाईक यांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी संकल्प चौक, हजुरी दर्गा परिसर, लुईसवाडी, नितीन कंपनी परिसर, रामचंद्र नगर या परिसरातून ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येनं आघाडीचे कार्यकर्ते देखील यात उपस्थित होते. यावेळी संपूर्ण वागळे परिसरात संध्याकाळी उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर संजीव नाईक नागरिकांशी संपर्क साधत होते. या रॅलीच्या वेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मनोज प्रधान, ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक, मनोज शिंदे, दीपक वेतकर, नगरसेविका जयश्री फाटक, मिनल संखे, ठाणे शहर महिला अध्यक्ष वनिता गोतपगारे, सुमन अग्रवाल, रेखा मिरजकर, आकांक्षा साटम याही उपस्थित होते. आता या प्रचार रॅलीचा कोणत्या पक्षांना कितपत फायदा होईल आणि लोकसभा निवडणुकीचं सिंहासन कोण जिंकल हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. ठाणे महापालिकेतील बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आल्यामुळे पालिकेचं कामकाज जवळपास ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यालयातील 1775 अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात मग्न असल्यामुळे येत्या 24 एप्रिलपर्यंत हीच परिस्थिती असेल असं सांगण्यात येत आहे. अधिकारी निवडणुकीच्या कामात असल्याचं सांगण्यात येत असल्यानं नागरिकांची संख्या आता मंदावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून 530 कर्मचाऱ्यांची नियुक्ती बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे, तर 167 अधिकाऱ्यांना झोनल ऑफिसर या पदाचा चार्ज देण्यात आला आहे. यात नव्यानं 15 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्यालयातील 1775 कर्मचाऱ्यांना बूथ कर्मचारी म्हणून पाठवण्यात आलंय. वेळोवेळी होणाऱ्या प्रशिक्षणासाठी या कर्मचाऱ्यांना जावं लागलं, तर काही अधिकाऱ्यांना निवडणूक कार्यालयातच महत्वाची जबाबदारी देण्यात आली असल्यामुळे त्यांना पूर्ण वेळ त्याच कामासाठी द्यावा लागत असल्याचं समजतं. विशेष म्हणजे काही ठिकाणी कर्मचारी कमी पडत असल्यामुळे गुरुवारी तातडीनं 179 अधिकारी कर्मचाऱ्यांचे आदेश तातडीनं काढण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं टाकलेल्या धाडसत्रामध्ये 90,522 लिटर अनधिकृत दारू जप्त केली आहे. निवडणुकीच्या कालावधीतील ही कारवाई महत्वाची समजली जाते. त्यासाठी पोलीस जिल्ह्यामध्ये सतर्क झाल्यामुळे अनधिकृत दारू पुरवठादारांचे धाबे दणाणलेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातून 35 लिटर अनधिकृत दारूसह नवी मुंबईतून 161.98 लिटर, ग्रामीण भागातून 31,667 आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं सर्वाधिक 58,658 लिटर अनधिकृत दारू जप्त केली आहे. शिवाय 25 लिटर बेकायदेशीर दारू गोळा करण्याची कारवाई केली असता त्यातील ठाणे पोलीस आयुक्तालयानं 10, नवी मुंबईनं 8 आणि ग्रामीण पोलिसांनी 7 लिटर बेकायदेशीर दारू गोळा करून संबंधितांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी 44,62,000 रुपये किमतीची गावठी दारू, बियर आणि व्हिस्की पकडली आहे. यापैकी 1,35,000 रुपये किमतीची दारू ठाणे पोलीस आयुक्त क्षेत्रातील पोलिसांनी पकडली आहे, तर नवी मुंबई पोलिसांनी 13,38,395 रुपये किमतीची आणि 29,88,671 रुपयांची दारू ग्रामीण पोलिसांनी पकडून संबंधितांवर कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान 2,000 मिलीग्रॅम अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्याची कारवाई ग्रामीण पोलिसांनी केली आहे. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका. आवाज माझा. विशेष मुलांच्या कथेवर आधारित येल्लो चित्रपट पाहिल्यानंतर यू कॅन डू इट असा आविर्भाव ठाण्यातील 180 विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटला.
त्यानं ही संधी विहंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि विहंग ग्रुप ऑफ कंपनीजनं गुरुवारी दुपारी कोरम मॉल इथे येल्लो चित्रपटाचा शो आयोजित करून दिली. दिग्दर्शक महेश लिमये यांच्या येल्लो चित्रपटामुळे प्रत्येक विशेष मुलाच्या आईवडिलांना नवा हुरूप मिळालाय. आपलं अपत्यही इतर मुलांच्या तोडीस तोड कामगिरी करू शकतो असा नवा आत्मविश्वास जागृत झालाय. गतिमंद मुलांकडे सहानुभूतीनं पाहू नका, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा, असा संदेश या चित्रपटातून उत्कृष्टरित्या दिल्याचं आयोजिका नगरसेविका परेशा सरनाईक यांनी सांगितलं. यावेळी नगरसेवक विहंग सरनाईक, युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक तसंच येल्लो चित्रपटाची अभिनेत्री गौरी ही या मुलांसोबत चित्रपटगृहामध्ये होती. विश्वास, जिद्द शाळा आणि जागृती पालक संस्थांची मिळून 180 विशेष मुलं आणि त्यांच्यासोबत पालक, शिक्षकांनी या चित्रपटाचा आनंद लुटला. चित्रपट पाहिल्यानंतर गौरी गौरी म्हणत अनेक मुलांनी येस यू कॅन डू इट या घोषणा देऊन कोरम मॉल दणाणून सोडला होता. ठाणे महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटली असतानाच आता महापालिकेच्या बालवाड्यांमध्येही विद्यार्थी प्रवेश नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर त्या 52 बालवाड्या बंद करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागानं घेतलाय. ठाणे महापालिकेच्या शाळेत 34,000 विद्यार्थी असून काही वर्षात ही पटसंख्या घटत चालली आहे. ही पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभाग विविध प्रकारचे उपक्रम हाती घेत असले तरी त्याला यश आलेलं नाही. 10 वर्षापूर्वी एकेका वर्गातून 200 ते 300 विद्यार्थी शिक्षण घेत होते. परंतु खासगी शाळांचे पेव, नर्सरी शाळा यामुळे पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वळू लागला. परिणामी महापालिकेच्या बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरू लागली. सध्या 52 बालवाड्या असल्या तरी प्रत्येक बालवाडीत 10 ते 12 विद्यार्थीच असून केवळ 1,500 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. या विद्यार्थ्यांना 104 शिक्षक आणि मदतनीस शिक्षण देत आहेत. त्यातही सुविधांची वानवा आहे. काही दिवसापूर्वी या बालवाड्यांचा आयुक्त असीम गुप्ता यांनी आढावा घेतला होता. त्यात अनेक बाबी उघड झाल्या. त्यामुळे शिक्षकांनी बालवाडीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी अशी भूमिका घेतली असून जर ते जमत नसेल तर यासाठी होणारा खर्च हा कशाला करायचा असा सवालही त्यांनी केल्याची माहिती शिक्षण विभागानं दिली. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षामध्ये बालवाडीतील शिक्षकांना पटसंख्या वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TGSB मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉक्टर संजीव नाईक यांच्या प्रचार रॅलीचं नागरिकांनी केलं उत्स्फूर्त स्वागत. आधीच हाऊस त्यातच पडतो पाऊस अशी अवस्था दिसते ठाणे महापालिकेची. निवडणुकीच्या कामकाजामुळे ठाणे महापालिकेचं कामकाज झालं ठप्प आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं टाकलेल्या धाडसत्रात ठाणे जिल्ह्यात केली 90,522 लिटर दारू जप्त. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास ती युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी येतो. तोपर्यंत नमस्कार.